कुठल्याही उपासकाच्या त्याची जी उपासना चालू असते त्यामुळे त्याच्या वागण्यापुण्यात बदल दिसतो, कुठलेही विकार त्याच्याकडे शिल्लक राहत नाहीत. एवढंच नव्हे तर त्याला जी काही उपाधी मिळालेली आहे, त्याच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे, त्या जबाबदारीत किंवा त्या उपाधीमध्ये सुद्धा तो अडकत नाही. ती उपाधी त्याला बाधक ठरत नाही. समर्थ असं म्हणतात दासबोधामध्ये, कर्म उपासनेचा अभाव तेथे भकादेसी झाला ठाव, तो कानकोंडा समुदाव प्रपंच हसती. उपासना, कर्म आणि उपासनेचा अभाव सांगितलाय. कर्म पहिलं सूत्र आहे आपलं. दासबोधामध्ये गुरुलक्षणामध्ये ही ओवी आलेली आहे. दशक 5वा समास 2 गुरुलक्षण. कर्म उपासनेचा अभाव तेथे भकादेसी झाला ठाव, कानकोंडा समुदाव प्रपंच हसती. प्रपंचामधले लोक अशा उपासकाकडे पाहून हसतात. कारण जर उपासनेचा आणि कर्माचा जर अभाव असेल तर, त्यामुळे कर्म हे सदाचारी असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. तशीच उपासनाही झाली पाहिजे. समर्थांचा उपासनेवर फार भर होता. 51व्या श्लोकामध्ये समर्थ असं सांगतात की अशी साधना करणाऱ्या साधकाला कुठल्याही अज्ञानाचा त्याच्याकडे लेश राहत नाही. निवाला मनी लेश नाही तमाचा. तम म्हणजे अंधकार आणि तम या शब्दाचा दुसरा अर्थ आहे अज्ञान. असा उपासक, असा साधक, त्याच्या मनामध्ये अज्ञानाचा लेश सुद्धा राहत नाही. लेश म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. हिंग ठेवलेली डबी असते. हिंग संपल्यानंतर आपल्याला असं वाटतं की या डबीचा काही दुसरं ठेवण्यासाठी उपयोग व्हावा, म्हणून आपण ती स्वच्छ धुतो, त्यामध्ये काही घालून ठेवतो. थोड्या दिवसानंतर जेव्हा ती डबी उघडतो तेव्हा आपल्याला अगोदर त्या हिंगाचा वास येतो. तो लेश आहे. समर्थ असं म्हणतात की उपासकाच्या अंतःकरणामध्ये, साधकाच्या अंतःकरणामध्ये उपासना जर योग्य पद्धतीने चालू असेल तर त्याच्या अंतःकरणात तमाचा किंवा अज्ञानाचा लेश सुद्धा राहत नाही. किंवा समर्थ त्या श्लोकामध्ये असंही म्हणतात, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. त्याला कुठलीही उपाधी प्रपंचाची लागू शकत नाही. तो प्रपंच करत असेल. आपल्याला माहिती आहे कित्येक महानुभावांनी हा आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे. त्यांनी प्रपंच केला. आपण संत एकनाथांचं नाव घेतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संतांनी ती उपाधी किंवा ते विहित कर्म मानून ते काम केलं, परंतु त्यात ते लिप्त झालेले नाहीयेत, त्यात अडकून पडलेले नाहीयेत. त्याचं अंतःकरण हे निर्लेप असतं. कुठलीही उपाधी किंवा कुठलेही बंधन की कुठलीही जबाबदारी त्याला बांधून ठेवू शकत नाही. तो वरवर दिसतही असेल की तो प्रपंच करतोय, सामान्य माणसाप्रमाणे राहतोय, पण एका दृष्टीनं जर आपण पाहिलं तर तो त्या प्रपंचातून कधी बाजूला निघेल. आपल्याला एक शब्द माहिती आहे भगवंतांनी दिलेला. श्रीकृष्णाने शब्द फार सुरेख, मला फार आवडतो तो शब्द, पद्मपत्र मिवांबसा. काय अर्थ आहे याचा? कमळाचं पान आहे, ते अखंड पाण्यामध्ये राहतं. पण ज्या क्षणी तुम्ही ते पान कमळापासून बाजूला काढता, त्या कमळाच्या पानावर एक थेंब सुद्धा, एक अणुरेणू सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. असं असलं पाहिजे. आहे तोपर्यंत त्यात आहे, आणि जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याचं काही सोयर सुतत नाहीये.
परमपूजनीय आप्पांचा प्रपंच आपल्याला माहिती आहे. त्यातून बाहेर पडल्याबरोबर त्याचा लेश सुद्धा नाहीये, निर्लेप. मग मला सांगा, निर्लेप काय फक्त भांडीच वापरायची आहेत का? आपलं अंतःकरण नको असं? निर्लेप भांड्यांना मागणी किती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. निर्लेप भांड्यांची किंमतही जास्त आहे. अशा अंतःकरणाचा हा साधक असला पाहिजे. समर्थ 52व्या श्लोकामध्ये म्हणतात, उपासनेत मग्न असणारा हा साधक तो कायम तत्वांचं चिंतन करतो. बाकीच्या चिंतेची गरजच नाही त्याला. बाकीच्या चिंता, बाकीचे प्रश्न, शंका त्याच्याजवळ फिरकतच नाहीयेत. तत्वांचं चिंतन करतो. करी सुख संवाद जो उगमाचा. मी कुठून आलो, मी कशासाठी आलो, माझा जन्म कशासाठी झाला, माझं कर्तव्य काय आहे आणि मला कुठे जायचंय. जसं हे पिंडापुरतं झालं तसं तो ब्रह्मांडाचाही विचार करतो. या सृष्टीची उत्पत्ती झाली कशी, कुणी केली, कशासाठी केली आणि याचा शेवटी लय कसा होणार आहे. कुठला प्रलय होणार आहे की जेव्हा ही सगळी सृष्टी पुनश्च एकदा नवनिर्माणासाठी, सृजनासाठी तयार होईल. असा तो त्याचा कायम वेळ त्याच्यामध्ये घालत असतो. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, साधने विन परमार्थ प्रतिष्ठे. दासबोधामधली ओवी आहे. साधने विन परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सवेच भ्रष्टे. या कारणे दूरी दृष्टे महानुभाव. दूरी द्रष्टा म्हणजे काय? दीर्घ सूचना. त्याला मराठीत काय म्हणलं पाहिजे? फार साईट, लांबचं दिसणार. ज्याला पलीकडचं दिसतं, पुढचं दिसतं, त्याला समर्थ दूरीदृष्टा असं म्हणतात किंवा त्याला दीर्घ सूचना असंही म्हणतात. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की साधने विन परमार्थ प्रतिष्ठे. जो साधनेशिवाय परमार्थ करतो तो दिखावा असतो. त्याला प्रतिष्ठा मिळेलही, पण तो मागुता सवेच भ्रष्टे. काही क्षणामध्ये, काही दिवसांमध्ये तो भ्रष्ट होतो, काहीच टिकत नाही. या कारणे दूरदृष्टे महानुभाव. जे महानुभाव आहेत, जे दूरचं पाहणारे आहेत. महाभारतामध्ये प्रश्न आलेला आहे, यक्ष प्रश्नामध्ये हा संदर्भ आहे. अनेक ग्रंथ आहेत, अनेक श्रुती आहेत, पण सगळ्यांची मतं ही एकाच दिशेला जात नाहीयेत. सगळ्यांची मतं वेगवेगळी आहेत. मग काय केलं पाहिजे? शास्त्र असं सांगतं, महाजनो येन गतस पंतः. जे महानुभाव आहेत, जे महाजन आहेत, जनापेक्षा, सामान्य जनापेक्षा महान असणारे, वेगळे असणारे म्हणजे महाजन. महाजन आडनाव म्हणजे महाजन नव्हे. गोड बोले आडनाव असलं म्हणजे गोडच बोलतील असं आहे थोडंच आहे. लाड आडनाव असलं म्हणजे लाड करतीलच असं थोडंच आहे. पण दूरदृष्टे जे दीर्घ सूचनेचे लोक आहेत, अशा लोकांचा मार्ग आपण चोखाळला पाहिजे. असा साधक समर्थ पुढच्या श्लोकामध्ये, मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, त्याला एकांतात राहावं वाटतं. म्हणून अधूनमधून अशी लॉकडाऊनची व्यवस्था झाली पाहिजे. एकांतात राहण्याची सवय माणसाला जमली पाहिजे. हा एकटेपणा नाहीये. मी काल म्हणालो आपल्याला, लॉकडाऊनची अवस्था ही काही एकटेपणा आहे का? बऱ्याच जणांना मी आता पाहतो आहे, बॉलिवूडमधले इकडचे तिकडचे नट नट्या सगळे काय 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 करतायत. मनाचं संतुलन टिकवून ठेवलं पाहिजे म्हणून लोक व्याख्यानं देत आहेत. शरीराचं मनाचं संतुलन बिघडण्याची ही अवस्था आहे, मान्य आहे. पण साधकाच्या बाबतीमध्ये त्याला स्पर्श होत नाही. म्हणून आम्हाला साधना ही महत्वाची आहे, उपासना ही महत्वाची आहे. सदासेवी आरण्य तारुण्य काळी. म्हणून एकांताची गरज आहे. अरण्यामध्ये कशाला जायला पाहिजे? आता अरण्य आहेत कुठे? समर्थांच्या काळामध्ये अरण्य खूप होती.
सदासेवी आरण्य तारुण्य काळी, याचा अर्थ असा आहे की तारुण्य असताना, कमी वय असतानाच एकांताची सवय लावून घेतली पाहिजे. प्रपंचातली लिप्तता ही आपण हळूहळू हळूहळू कमी करता आली पाहिजे. प्रपंचात आहे म्हणून आमच्या शास्त्र ग्रंथांनी एक सुरेख शब्द आम्हाला दिलेला आहे. 4 आश्रम आहेत आमचे, त्यामध्ये एक शब्द आहे गृहस्थाश्रम. काय अर्थ आहे हो या शब्दाचा? गृहस्थी आहे, गृहस्थ धर्माचं पालन करतोय, पण कसं? आश्रमवत. आश्रमामध्ये आहे असा गृहस्थी धर्म जो आचरण करतो तो गृहस्थाश्रमी आहे. शब्दांची फोड आपल्याला समजली पाहिजे, शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. समर्थ पुढे असं म्हणतात, सदा सर्वदा प्रिय जो सर्व लोकी असा साधक. परत इथं सदा सर्वदा शब्द आलेला आहे. ऑल द टाइम, ऑल द प्लेसेस. काही ठराविक ठिकाणचेच लोक त्याला जवळ करतात का? एक ठराविक संप्रदाय त्याला अनुकूल आहे का? तिथलेच लोक मानतात, बाकीच्या संप्रदायातले लोक त्याला दुरुत्तर करतात का? असं होता उपयोगी नाही. उपासकाला, उपासना करणाऱ्याला, साधकाला 54व्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, सदा सर्वदा प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, सदासेवी आरण्य तारुण्य काळी. तरुणपणातच ही साधना करणे गरजेचे आहे. वृद्ध झाल्यानंतर कसली साधना करणार? समर्थांच्या दासबोधातल्या एका ओवीचा फार वेगळा दुरुपयोग करून, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. लोक असं म्हणतात, समर्थांनी सांगितले आधी प्रपंच करावा. आधी म्हणजे कधी? रिटायरमेंट होईपर्यंत, 60 वर्ष, 65 वर्ष, 70 वर्षापर्यंत प्रपंच करायचा, आणि नंतर चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही, श्रवण यंत्र लावल्याशिवाय ऐकायला येत नाही, खुर्ची घेतल्याशिवाय बसता येत नाही. अशा काळामध्ये, अशा शारीरिक अवस्थेमध्ये कसली साधना करणार? म्हणून समर्थ म्हणतात, सदासेवी आरण्य तारुण्य काळी. याचा अर्थ असा आहे की ही साधना तारुण्यामध्ये, कमी वयामध्ये आपल्याकडनं सुरुवात झाली पाहिजे. वृद्धावस्थेमध्ये काहीही होऊ शकत नाही. समर्थ त्यांच्या एका स्फुट काव्यामध्ये म्हणतात, ऐसे हे दुःख वृद्धापी. दुःखाची यादी दिली आहे. समर्थांनी त्रिविध ताप दिलेले आहेत दासबोधामध्ये, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. मी नेहमी असं सांगत असतो की समर्थ जेव्हा यादी देतात तेव्हा ती यादी जर आपण पाहिली आणि आपला अभ्यास किती जरी आपण केला आणि असा जर विचार केला की यामध्ये हे आजार राहिलेले आहेत, तुम्ही टाकून बघा, एक तरी आजार सुटतो का त्या तापांमधला? आत्ताचा कोरोना विषाणूचा ताप सुद्धा त्यात आलेला आहे. महाजनो येन गतस पंतः. समर्थांनी आम्हाला एक मार्ग सांगून दिलेला आहे, त्या मार्गावरून चालणं हेच आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. समर्थांनी यादी दिली दुःखांची, आणि समर्थ असं म्हणतात, ऐसे हे दुःख वृद्धापी. ऐसे म्हणजे असे 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 ऐसे हे वृद्धापी. कळले पाहिजे जना, लोकांना समजलं पाहिजे. परत्र साधने आधी. आरत्र म्हणजे हे जीवन, आणि परत्र म्हणजे पलीकडचं, म्हणजे परमार्थाचं. परत्र साधने आधी तारुणीच उठाउठी. तरुणपणातच उठाउठी झाली पाहिजे, साधनेच्या मार्गाला लागलं पाहिजे. किंवा समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात, शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. विश्रांतीला कुठं जायचंय? स्वस्वरूपामध्ये जायचंय, परब्रह्माच्या स्वरूपामध्ये आपल्याला विलीन व्हायचंय. ते 205व्या मनाच्या श्लोकामध्ये सांगितलंय. मग 205व्या मनाच्या श्लोकापर्यंत जात असताना आपल्याला जो अभ्यास करायचा आहे, तर ती आपली सध्या उपासना चालू आहे, साधना चालू आहे. 54व्या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात, अशी साधना करणाऱ्याचा देव सुद्धा ऋणी होतो. भगवंताला सुद्धा असं वाटतं की अरे, यांनी काय कर्जाचा डोंगर उभारून ठेवलाय माझ्या डोक्यावर, काय भक्ती केलीय, काय माझं नाम संकीर्तन केलंय, काय माझं प्रवचन केलंय, काय माझं कीर्तन केलंय, किती माझी भक्ती केलेली, किती भजन केलंय यांनी. म्हणून समर्थ म्हणतात, ऋणी देव हा भक्ती भावे तयाचा. अशा साधकाचा देव
ऋणी होतो. त्याच्या भक्तीचा डोंगर, कर्जाचा डोंगर भगवंताच्या डोक्यावर उभा राहतो. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, भक्ती ऋण घेतले माझे. विठोबाला सांगतायत ते, भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे. मी तुझ्यावर भक्तीचा कर्ज ठेवलेला आहे आणि त्या कर्जाच्या पोटी मी तुझे चरण गहाण ठेवलेले आहे. काय संकल्पना आहे! भगवंताचे चरण, भजनाचा कर्ज ठेवून त्याच्या डोक्यावर त्याचे चरण आपल्याजवळ गहाण ठेवणं. पुढे तुकाराम महाराज फार सुंदर शब्द वापरतात. ते पुढे म्हणतात, प्रेम व्याज देई हरी. याचं व्याज तुम्हाला काय देशील? भगवंता, तुझं प्रेम मला पाहिजे. माझा हिशोब लवकरी करी. माझं प्रेम, माझं व्याज दे म्हणाले लवकर लवकर. काय संकल्पना आहे पहा. अशा भक्ताकडे भगवंत प्रसन्न होतो, आश्चर्य व्यक्त करतो आणि आश्चर्य करून मोठ्या वात्सल्य भावाने तो आपल्या साधकाकडे पाहतो. वा वा वा, काय तू माझी उपासना केली आहेस, मला आश्चर्य वाटतंय हा. आणि त्या एका वेगळ्या ममतेच्या मातेच्या वात्सल्य भावनेने आई जशी आपल्या लेकराकडे पाहते, आपल्या बाळाकडे पाहते, तसा तो भगवंत पाहतो. आणि समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. काय शब्द आहेत! दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. अशा साधकाचं पालन पोषण, त्याचा सगळा योगक्षेमम वहाम्यहम. भगवंतानी वचन दिलेलं आहे ना, तू जर माझी उपासना करशील, तू जर माझी भक्ती करशील, तर तुझ्याकडे जे नाहीये ते मी तुला मिळवून देईन. योग तुला जुळवून देईन, घडवून देईन, आणून देईन. आणि जे तुझ्याकडे आहे त्याचं मी क्षेम करीन, ते तसंच ठेवीन. त्याचा ऱ्हास होणार नाही, ते घटणार नाहीये. समर्थ पुढे 57व्या श्लोकामध्ये म्हणतात, अशा भक्ताची प्रत्येक क्रिया ही भगवंताची भक्ती, त्याचं प्रत्येक कर्म हे भगवंताच्या भक्तीचं, भगवंताच्या उपासनेचं होतं. आणि म्हणून उपआसन, भगवंताजवळ, भगवंताच्या चरणांजवळ तो कायम बसलेला असतो. याची प्रचिती आपण घेतली पाहिजे. सज्जनो, मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये मी आळंदीला होतो. पुण्यसलीला इंद्रायणीच्या काठावर माऊलींच्या आईने ज्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, तो सुवर्ण पिंपळ बाजूला, माऊली सिद्धबेटावरून आली आणि गुहेत शिरताना संत नामदेवांच्या चिरंजीवांनी दर्भासन घालून ठेवलेले, गुहा तयार केलेली आहे. आणि त्या गुहेमध्ये जात असताना हातातला दंड तिथं जमिनीमध्ये रोवला आणि माऊली गुहेमध्ये प्रविष्ट झाली. त्या दंडाला फुटलेली पालवी, तो अजाण वृक्ष आजही तिथं आहे. 700 वर्ष झाली. माऊली आजही तिथं आहे. माऊलींच्या चरणाजवळ बसून ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याची अनुभूती आणि प्रचिती आपण जर घेतली तर त्याची एक वेगळी विलक्षण अशी ऊर्जा आणि तो एक वेगळाच अनुभव आपल्या सगळ्यांना येऊ शकतो. म्हणून समर्थ असं म्हणतात की भगवंताजवळ बसण्याची पात्रता त्याची सहजपणे उपलब्ध त्याला होऊ शकते. 57वा श्लोक आहे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. त्याची प्रत्येक क्रिया ही भक्ती होते. आणि कशी होते ती? नित्य नेमे. हे 2 शब्द आहेत, नित्य आणि नियमित. म्हणजे मी रोज उपासना करतो. माझी उपासना आहे की दररोज हे स्तोत्र मी म्हणतो, रामरक्षा म्हणतो, गणपती स्तोत्र म्हणतो, हनुमान चालीसा म्हणतो, भीमरूपी म्हणतो.
समास वाचतो दासबोधाचे 2, हे मी नित्य करतो. परंतु वेळ जर ठरलेली नसेल तर त्या शब्दाचं महत्व इथं समर्थ सांगतात. त्याची साधना, त्याची उपासना नित्य नेमे. नित्य म्हणजे रोज, नेमे म्हणजे नियमित, ठराविक वेळेवर, ठराविक ठिकाणी. आपल्या सगळ्यांना माहिती, आपण पारायणाला बसतो, योगासनांचा वर्ग असतो, पारायण असतात चालू. गुरुजी काय सांगतात? पहिल्या दिवसापासून आपण आपली जागा ही निश्चित ठेवा. आपलं आसन हे दररोज बदलू नका. ठरलेल्या जागेवर बसा, ठरलेल्या आसनावर बसा. आपलं आसन घट्ट असलं पाहिजे, ठराविक ठिकाणी असलं पाहिजे आणि नित्य वेळेप्रमाणेच त्या आसनावर साधना झाली पाहिजे. म्हणून दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाच्या संयोजिका परमपूजनीय अक्का वेलणकर, अंबरनाथच्या 1984ला त्यांनी दासबोध सखोल अभ्यास नावाचा उपक्रम चालू केला शिवथरघळीमध्ये. आज 32-33 वर्ष झाली हा उपक्रम चढत्या वाढत्या आलेखाने चालू आहे. मला आसनावरून या उपक्रमाची आठवण झाली. हा उपक्रम किंवा ही साधना किंवा दासबोध सखोल अभ्यास हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी किमान 5 ते 7 वर्षे लागतात. मला स्वतःला 9 वर्षे लागली. 99चा माझा प्रवेश, 2007ला माझा हा उपक्रम पूर्ण झाला. पण हा एकमेव उपक्रम असा आहे की इथं कुठलंही प्रमाणपत्र दिले जात नाही. मग अक्कांनी काय दिलं? अक्कांनी 2च वस्तू दिल्या. एक जपाची माळ आणि दुसरं घोंगडीचं आसन. ज्यांचे 200 स्वाध्याय पूर्ण होतात अशा साधकाचा गौरव करताना, सत्कार करताना अक्कांनी घालून दिलेल्या, वंदनीय अक्कांनी घालून दिलेला, त्यानंतरचे आमचे आदरणीय संचालक तीर्थरूप तात्यासाहेब गाडगीळ, त्यानंतर सुहासदादा आगरकर, आणि ती जबाबदारी आता माझ्याकडे. हा प्रघात जो घालून दिलेला आहे तो आसन आणि माळ देण्याचा आहे. बघा, महानुभावांच्या रचनेमध्ये, योजनेमध्ये किती दूरदृष्टी असते. प्रमाणपत्र दिलं, फ्रेम केलं, व्हॉट्सअपवर टाकतील, फेसबुकवर टाकतील. काल खूप प्रमाणपत्र मी फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर बघितले. लोक फ्रेम करून टांगून ठेवतील. साधनेचं काय? उपासनेचं काय? ती उपासना अव्याहतपणे घडावी, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत घडावी. म्हणून घोंगडीचं आसन आणि जपाची माळ असा नित्य नियम साधनेमध्ये असला पाहिजे. म्हणून समर्थांनी या मनाच्या श्लोकामध्ये नित्य नेमे हा शब्द वापरलेला आहे. नित्य आणि नियमित. समर्थ 59व्या श्लोकामध्ये म्हणतात, आता त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलीच कल्पना नसते. मनी कल्पना राम नाही जयाला. आता त्याच्या मनामध्ये कुठल्याही कल्पना, कुठलेही द्वंद्व, कुठलेही प्रश्न, चिंता, किंत काही राहत नाही. एकच राम, एकच कल्पना, रामाची साधना, रामाची उपासना. राम म्हणजे त्याच्यासाठी सर्व काही असते. समर्थांनी 59 ते 60 ते 63 या श्लोकांमध्ये अशा साधकाला कल्पवृक्ष काय, चिंतामणी काय, या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या केवळ राम याच शब्दामध्ये, याच व्यक्तीमध्ये सगळ्या त्या संकल्पना समाविष्ट होतात. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी याला त्याची कुठलीही अशा वस्तूंची त्याला गरज भासत नाही. जयाचेनी योगे घडे सर्व सत्ता. अशी साधना करणारा, अशी उपासना करणारा साधक, त्याची सत्ता सगळीकडे हळूहळू हळूहळू प्रतिष्ठित होत जाते. आता 2 सत्ता आहेत, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता. या दोन्ही सत्तांवर प्रपंच आणि परमार्थ, ऐहिक आणि पारलौकिक, अरत्र आणि परत्र या दोन्हीकडे त्याची सत्ता हळूहळू हळूहळू प्रतिष्ठित होत जाते. कारण हे सगळं फळ कशाचं आहे? त्याच्या उपासनेचे, त्याच्या साधनेचे.
समर्थ पुढे 68व्या श्लोकामध्ये असं म्हणतात, अशा उपासकावर संकट येऊ शकत नाही. कारण त्याला माहिती आहे संकट म्हणजे काय. तो गिनतच नाही कुठल्या संकटाला, मनाला लावूनच घेत नाही, मुळात संकटच येत नाही. पण समजा जर संकट आलं तर भगवंत काय करतो, समर्थ सांगतात, करी संकटी सेवकाचा कुढावा. अशा सेवकाचा, अशी उपासना करणाऱ्या साधकाचा भगवंत सगळीकडून चारी बाजू, संकट एका बाजूनी नव्हे. कुडावा या शब्दाचा फार गर्भित अर्थ आहे. काय अर्थ आहे हो? कुडावा म्हणजे चारी बाजूनी. एक संकट आलं माणूस सांभाळून घेईल, दोन आली सांभाळून घेईल, पण सगळीकडूनच जर संकटांचा वर्षाव झाला, सगळ्या संकटांच्या चक्रव्यूहामध्ये जर हा साधक सापडला, तर भगवंत त्याचं संरक्षण करतो. करी संकटी सेवकाचा कुढावा. चोहो बाजूनी, कुडावा म्हणजे चारी बाजूनी संकट आली तर चारी बाजूनी रक्षण करण्याचं काम भगवंत करत असतो. कारण त्याला माहिती आहे की हा साधक माझी उपासना करतो आहे. आता 66-76 हे जे मनाचे श्लोक आहेत, या 10 श्लोकांमध्ये प्रभाते मनी रामचिंतित जावा असे श्लोक इथं आलेले आहेत. आता साधना चालू आहे आणि मध्येच कशासाठी हे श्लोक आले, मला प्रश्न पडला. उपासना चालू आहे, मग आता रामाचं चिंतन चालू असताना पुन्हा कशाला सांगितलंय. पण हे जे पालुपद आहे 10 श्लोकांचं, प्रभाते मनी रामचिंतित जावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभात म्हणजे काय? पहाटेची वेळ, सकाळची वेळ, सूर्योदयापूर्वीची वेळ, पूर्वीची वेळ. प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभात किंवा पहाट ही आमच्या आयुष्याची. मला जसं समजायला लागलं म्हणजे झुंजू व्हायला लागला, हो की नाही. बालपण माझं तर मला काही समजण्यातच गेलं. माझा ध्येय कशासाठी आला, माझं ध्येय काय हे मला माहिती नाही, एवढी जाण नाहीये. ते कुणाला समजतं? ज्याचं पूर्वसंचित आहे, ज्याला ब्रॉड फॉरवर्ड झालेलं आहे, त्याला ते समजतं. म्हणून कमी वयातच कुठल्या कुठे साधना करून काही महानुभाव गेलेत, आपल्याला माहिती आहे. पण शेवटच्या श्वासापर्यंतही कुणाला समजत नाही. काही तसेही महानुभाव आहेत आजकालच्या काळातले. शेवटच्या श्वासापर्यंत प्रपंचातली आसक्ती, लिप्तता कमी होत नाहीये. समर्थ असं म्हणतात की आयुष्याची सुरुवात समजायला जसं चालू झालं तसं रामाचं चिंतन झालं पाहिजे, रामाची उपासना झाली पाहिजे, साधना झाली पाहिजे. म्हणून प्रभाते रामचिंतित जावा. आता उपासनेच्या वरच्या टप्प्यावर श्लोकांचा, आता उपासनेचा वरचा टप्पा आलाय, साधना चालू आहे. आता या टप्प्यावर समर्थ 76व्या श्लोकामध्ये म्हणतात, अशी साधना करणाऱ्या साधकाला कर्मकांडाचं किंवा कर्म, धर्म, भोग याचं कसलंही सोयरसूतक राहत नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण आणि भजन हेच त्याच्यासाठी एकमात्र कर्म होऊन जातं. एकच साधना त्याची. त्याला कुठलंही कर्म लिप्त होत नाही, कुठली बाधा येत नाही, कुठल्या भोगात अडकत नाही. शौच, अशौच या सगळ्या गोष्टी त्याच्या परे होऊन जातात, त्याला त्या बाधत नाहीत. समर्थ या ठिकाणी म्हणतात, नवे कर्म ना धर्म ना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही. कशाचा संग त्याला जडत नाही, कुठल्या भोगाचं त्याला लिप्तता लागत नाही. म्हणे दास विश्वास नामी धरावा. त्याचा सगळा विश्वास नामस्मरणावर असतो. नवविधा भक्ती समर्थांनी सांगितली, अनेक संतांनी सांगितली. नामस्मरणाचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता हा जो नामी शब्द आलेला आहे, या नामी शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक
नामी म्हणजे नामस्मरण. ज्याचं नामस्मरण करतो तो नामी आहे. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या प्रवचनामध्ये फार सुरेख प्रसंग सांगितलेला आहे. नामी आणि नाम आणि नाम घेणारा ही जी त्रिपुटी आहे, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, ही त्रिपुटी संपते, तिथं खऱ्या अर्थाने नामस्मरण चालू होतं. समर्थांनी इथं जो शब्द म्हणे दास विश्वास नामी धरावा, हा जो शब्द घेतलाय, हा नामी शब्द जो आहे तो एक नामस्मरणातला नाम, आणि नामी म्हणजे नंबर एक. आपण म्हणतो ना, आजचा स्वयंपाक काय झालाय? नंबर एक. एक नंबरचा स्वयंपाक झालाय, एक नंबरचं काम झालंय. अशी साधना करणाऱ्या साधकाला असा त्याचा अर्थ आहे. किती विश्वास असला पाहिजे, काय साधना असली पाहिजे. मी तुम्हाला आत्ता म्हणालो की जसं मला समजतंय तशी माझी साधना चालू झाली पाहिजे. मला या ठिकाणी परमपूजनीय दादांचं, दासगणू महाराजांचं स्मरण होत आहे. दादांना एका साधकाने प्रश्न केला, दासगणू महाराजांना प्रश्न केला, दादा तुमची साधना काय? दासगणू महाराजांनी दिलेलं उत्तर आपल्या अंतःकरणात आपण एम्बॉस करून ठेवलं पाहिजे. दासगणू महाराज म्हणाले, मला जसं समजतंय तेव्हापासून माझ्या आयुष्यातला एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ मी केले नाहीत. ही साधना आहे. नित्य नेहमी विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ न केलेला दिवस माझ्या आयुष्यात मला जशी समज आहे तेव्हापासून एकही दिवस माझ्या आयुष्यातला नाही. हीच माझी साधना आहे. आधुनिक महिपती अशी बिरुदावली आपण दासगणू महाराजांना देतो. अशी साधना दासगणू महाराजांनी केली, दादांनी केली, पुढे आपणनी केली. दासगणू महाराजांचं एक समर्थांवर अष्टक आहे. सर संदर्भ आला म्हणून तो तुम्हाला अष्टकातले 2 पद मी तुम्हाला 2 चरण म्हणून दाखवीन. पहिला आणि शेवटचा म्हणजे 8च कडव्यांचं ते अष्टक आहे. महारुद्र तो बाळ अंजनीचा, आला घेऊन जन्म जांबेस साचा, जय चिंतिले गाईले रामराया, गणूचा नमस्कार त्या स्वामी पाया. हे पहिलं चरण आहे. आता बोलणे फार नाही समर्था. दादा शेवटच्या चरणात सांगतात, आता बोलणे फार नाही समर्था, महाराष्ट्रीयांची तुम्हा सर्व चिंता. सर्व महाराष्ट्रीयांची चिंता तुम्हाला आहे. बरे जे दिसे ते धजावे कराया, गणूची विनंती त्या समर्थांच्या पाया. अशी साधना आपण जर करू लागलो तर 205व्या श्लोकामध्ये, मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेली मुक्ती जी आहे ती फार दूर नाहीये. प्रस्थान त्रयीतला हा एक ग्रंथ आहे, मनाचे श्लोक, त्याचं आपलं चिंतन चालू आहे. समर्थ 77व्या श्लोकामध्ये म्हणतात, अशा अवस्थेत उपासकाच्या अंतःकरणात कुठलंही द्वंद्व शिल्लक राहत नाही. हे होईल का, असं होईल का, तसं होईल का, मग तसं जमेल का, असं कुठलंही द्वंद्व त्याच्या अंतःकरणात शिल्लक राहत नाही. हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. त्याची साधना एवढी प्रबळ होते, त्याचा विश्वास हरीच्या कीर्तनामध्ये, त्या नामसंकीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये तो एवढा घडवून जातो. करी छंद निर्द्वंद हे गुण गाता. भगवंताचं नामसंकीर्तन करताना, गुणानं संकीर्तन करताना त्याच्या मनामध्ये कुठलेही द्वंद्व राहत नाही. भजन
कीर्तन हाच त्याचा छंद होऊन जातो. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, आपुलिया सुख स्वार्था. मग त्याचं काय काम आहे? आपल्या स्वतःच्या सुखासाठी. आणि हे सुख म्हणजे कुठलं सुख आहे? शरीरावरचं सुख आहे? देहबुद्धीतलं सुख आहे? नाही, आत्मबुद्धीतलं सुख, शाश्वत सुख, बरोबर. मग स्वस्वरूपातल्या विश्रांतीचं सुख. असं सुख घेण्यासाठी केलीच करावी हरिकथा. समर्थ दासबोधामध्ये सांगतात की हरिकथा केलीच पाहिजे, उपासना केलीच पाहिजे. अशा उपासकाला प्रपंच, देह किंवा संसार यांची चिंता बिलकुल राहत नाही, कारण त्यांनी ते सगळं भगवंतावर सोपवलेलं असतं. समर्थ 78व्या श्लोकामध्ये म्हणतात, सांडून आपुली संसार व्यथा. दासबोधामध्ये वर्णन आलेलं आहे. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. देवाची चिंता आम्हाला कधी लागते का? निरूपण, कीर्तन, कथा, वार्ता देवाच्याची सांगाव्या. अखंड त्याचं अनुसंधान असलं पाहिजे. मग अशी साधना करणाऱ्या साधकाला 79व्या श्लोकामध्ये, मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. काय शब्द आहे? वस्तू म्हणजे वस्तू आहे, त्याच्या पुढे शब्द काय लावलाय? नसे. म्हणजे काय? नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. ज्या वस्तू मुळातच नाहीत, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, जे घडलंच नाही, मग त्याचं काय विचारतोस तू? दासबोधामध्ये ओवी आलेली आहे. जे घडलंच नाही त्याची काय चिंता करतोस, त्याचं काय विचारतोस तू? म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. निरूपण, कीर्तन, कथा, वार्ता देवाच्याची सांगाव्या. अशी साधना करणाऱ्या साधकाला ज्या वस्तू त्याच्या अवतीभोवती दिसतात, वस्तू आणि व्यक्ती या दोन गोष्टी आहेत आपल्या सभोवती ज्या असतात त्या, अशा वस्तू झालेल्याच नाहीत अशा आविर्भावात तो वागतो. म्हणजे त्यांचा संग त्याला बाधत नाही. वस्तू आणि व्यक्ती, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. ही धारणा सामान्य माणसाला लागून असते. आता हे आणलंय ते संपेल का? ते संपलं की मग पुन्हा ते आणायचंय का? हा माणूस तिकडे गेला, तो माणूस तिकडे आला, आई वडील तिकडे राहिले, बायका पोरं इकडे राहिली, मुलगा सून कुठे राहिली, त्यांचं काय चाललंय की कसं होईल की लॉकडाऊन चालू आहे. समर्थ म्हणतात ही सगळी व्यर्थ धारणा नसलेल्या वस्तूंची. हे सगळं दिसतं. दासबोधामध्ये एक सुरेख वर्णन आलेलं आहे. अरे म्हणाले तुला या जन्माचं माहिती नाहीये. समर्थ सांगतात मागच्या जन्मांचं जर तुला आठवलं तर काय हाल होतील तुझे. ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची चिंता नसली पाहिजे. आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे असं समर्थ दासबोधामध्ये सांगतात. कोण आलंय कोण गेलंय त्याची क्षती किंवा त्यापासून शोक, हर्ष, मोह ह्याच्या पलीकडे साधना करणाऱ्याच्या वृत्ती अशा होऊ लागतात. हे समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात. मनाचा 80वा श्लोक आहे आणि हा श्लोक मला खूप आवडतो. का बरं? या श्लोकामध्ये रा हा शब्द 16 वेळा आलेला आहे. समर्थांना आपला साधक, आपली उपासना करणारा उपासक 16 कलांनी युक्त असलेला पाहिजे. म्हणून रा हा 16 वेळा आलेला श्लोक आहे या ठिकाणी. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरात्या परा सागराते, सरा विसरात्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते. रा 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 16 वेळा आलेला शब्द आहे. काय अर्थ आहे हो या श्लोकाचा? आपण
श्लोकांचं पठन करत असताना जे श्लोक अत्यंत अंतःकरणात भावतात त्या श्लोकांचा खोलात जाऊन विचार केला पाहिजे. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. समर्थ उगीच म्हणाले का दासबोधामध्ये शेवटी शेवटी विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. जसं तुम्ही खाली 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 जाल तसं तुम्हाला रत्न माणिक बहुमोल मोती असं सापडते. वरवरच्या पाण्यामध्ये गढूळ पाणी आलेलं तवंग आलेला काय सापडणार वरच्या पाण्यात. दर्शन होईल, पाण्यात पाय बुडवल्याचं समाधान होईल, पण ते माणिक मोती कधी मिळतील खाली 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 उतरलो तर. म्हणून रा हा जो शब्द आहे हा 16 वेळा आला. मला असं वाटतं की 16 कलांनी युक्त असलेला साधक, उपासना करणारा सेवक समर्थांना अपेक्षित आहे. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. श्री म्हणजे लक्ष्मी, वरा म्हणजे तिचा नवरा. नारायणाला त्याचे पाय असे धरा की त्याच्यातलं आणि आपल्यातलं अंतर हरण झालं पाहिजे. हरण झालं पाहिजे म्हणजे अंतर राहिलं नाही पाहिजे. लक्ष्मीपतीचे पाय असे धरा. आमच्या परमपूजनीय वरदानंद भारतींचं देह ठेवतानाचा फोटो पाहिला. ते चित्र गोरठ्यालाही आहे आणि जिथं आप्पांनी देह ठेवला त्या उत्तर काशीलाही आहे. 4 वर्षाखाली आम्ही उत्तर काशीला गेलो. त्या तिथं जाऊन आमच्या नांदेडच्या भाषेत म्हणायचं तर मत्था टेक्की आहे. मत्था टेकून आलो आम्ही तिथं. आप्पांनी लिहून ठेवलं सगळं. आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा. देह झाला व्याधी क्षीण, गळून पडे पिकले पान, याचे न करावे दुःख. जसं समर्थांनी सांगितलं तसं आप्पांनी पण सांगितलं. ग्रंथांचा अभ्यास हीच गुरुपूजा. मी दासबोधामध्ये आहे. दासबोधातला आत्माराम शोधून पहा असं समर्थ जाताना आपल्या सगळ्यांना सांगून गेले. आप्पांनी तेच सांगितलं. मत ग्रंथांचा संभार हीच गुरुपूजा. आणि आप्पांनी काय केलं, नारायण आणि ज्या सगुण रूपामध्ये आप्पांना दर्शन दिलं ते चित्र समोर आहे. आणि त्या नारायणाने एका शिळेवर आसन घातलेलं आहे. एक पाय खाली आहे, दुसरा पायाची घडी केलेली आहे पायावर. आप्पांनी जाताना आपला उजवा हात नारायणाच्या पायावर ठेवलेला आहे. किती तयारी आहे. समर्थ सांगतात ते इथं. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. लक्ष्मीपतीला नारायणाच्या पायाला असं घट्ट धरा की त्याच्यातलं आपल्यातलं अंतर संपलं पाहिजे. तो आणि मी. म्हणून आळंदीला जायला पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण करायला पाहिजे. पुण्यसलीला इंद्रायणीच्या काठी बसून, पिंपळा वृक्षाच्या छायेमध्ये बसून, अजान वृक्षाच्या खाली बसून माऊलींच्या चरणांना स्पर्श करीत ज्ञानेश्वरीचं पारायण करायला पाहिजे. सज्जनगडावर जायला पाहिजे, शिवथर घडीत जायला पाहिजे, जांबेला जायला पाहिजे आणि दासबोधाचं पारायण करायला पाहिजे. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. श्रीवर आणि हर या शब्दाची सुद्धा आपल्याला जोडी समर्थांनी काय समर्थांचे शब्द अत्यंत चपकल आहेत. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. विष्णू आणि हर शंकर यातला भेद संपला पाहिजे. श्रीवरा हा विष्णू आहे, हर तो शंकर आहे. पंथातला भेदभाव
हा आमच्या अंतःकरणातला, साधना करणाऱ्याच्या अंतःकरणातला संपला पाहिजे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परासागराते. भवसागर आहे, पण आपण जर नारायणाचे पाय दृढ धरले, त्याच्यातच आपण आपलं अस्तित्वाचं विलिनीकरण केलं, तर हा भवसागर पार करून जाण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाही. तरा दुस्तर, तो दुस्तर आहे, मान्य आहे. दुस्तर या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे दुस्तर कठीण, भवसागर हा अत्यंत कठीण आहे तरुण जाण्यासाठी. दुस्तर या शब्दाचा अर्थ आहे दोन थर असलेले किंवा दोन स्तर असलेले. आपण असं म्हणतो, अस्तर लावून द्या. म्हणजे काय? वर एक थर आहे, त्याला अजून एक थर द्या, म्हणजे पकावट होईल. असा पकावट असलेला, दुस्तर असलेला आणि दोन थर असलेला. कोणते दोन थर आहे? तो अरत्र आणि परत्र, ऐहिक आणि पारलौकिक, असे दोन स्तर असलेला या काठावरून त्या काठावर नेणारा हा भवसागर, तो तरुण जाण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागणार नाही. सहजपणे तो भवसागर आपल्याला पार करता येईल. तिसऱ्या चरणामध्ये समर्थ असं म्हणतात, सरा विसरा त्या भरा दुर्भराते. काय दुर्भर आहे? भवसागर दुस्तर आहे, कठीण आहे, दोन स्तर लावलेले आहेत, इकडे एक आर आहे, तिकडे पार आहे. तसं दुर्भर, सरा विसरा त्या भरा दुर्भराते. भरा आणि दुर्भर असे शब्द आहेत समर्थांचे. काय अर्थ आहे याचा? पोट भरण्यासाठी किती वेळा भरावं लागतं? सकाळी भरपेट नाश्ता झाला, असं एक क्षणभर वाटतं की आता संपलं. पण जसे 12, 12:30, 1 वाजायला लागतात, तसं पोटामध्ये जठराग्नी प्रदीप्त होतो. संत महात्मे म्हणतात, साधू जरी असला निसंग तरी 12 वाजले की तोंड वाजतो म्हणाले. देह धारणा आहे. समर्थ या चरणामध्ये असं म्हणतात की सरा विसरा त्या भरा दुर्भराते. पोट भरण्यासाठी अत्यंत दुर्भर आहे. सारखं भरावं लागतं, सारखं भरावं लागतं, सारखं भरावं लागतं. पोट भरल्यासारखं वाटतं. किती वेळ वाटतं? तास, 2 तास, 3 तास. डायबिटीज झालेल्या लोकांना तर सारखं खावंच लागतं. दर 2 तासाला काहीतरी खावं लागतं, तोंडात टाकावं लागतं. ज्यांना डायबिटीज आहे त्यांना माहिती आहे काय अवस्था आहे. असं दुर्भर असलेलं पोट भरण्याची चिंता तू करू नकोस. सरा विसरा. समर्थ मराठवाड्यातले बघा, समर्थांच्या वाङ्मयामध्ये अनेक मराठवाड्यातले शब्द आहेत. संदूक, पुसा, म्या, सरा, हे सगळे मराठवाड्यातले शब्द आहेत. समर्थ 12 वर्ष जांबेला राहिलेले आहेत जालन्यामध्ये. आपल्यापैकी कित्येक लोकांना माहीतच नाही. समर्थांचा जन्म आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जांबेला झालेला आहे. संत सांगतात पोट भरण्यासाठी अत्यंत दुर्भर आहे. आणि समर्थ या ठिकाणी सांगतात की सरा विसरा. सरा या शब्दामध्ये जोर आहे. कसा जोर आहे? सर हो बाजूला
आलं का लक्षात? बाजूला हो असं म्हणणं वेगळं आणि सर हो बाजूला जोर दिलेला आहे. समर्थांनी जोर देऊन सांगितलंय, जे खाऊन किती पोट भरलं ते अवघड आहे, पोट भरतच नाही. आमचे आदरणीय गुरुजी प्रवीणजी सांगतात आम्हाला, खादलेची खादे न भरी पोट. बघा कसं असतं की आपल्या माणसाची चिंता लागली म्हणजे सद्गुरूची जर कृपा झाली तर आपल्यावर कशी सरस्वती ओळेल, कोण कसा आपल्याला मदत करील, ही सगळी रचना समर्थांची आहे. सगळी रचना लावलेली आहे. आपल्या उपयोगी कोण कसा येईल, काय आपल्याला विचार देईल. सरा विसरा हा विचार सुद्धा असाच आहे. सर हो बाजूला की जे पोट भरण्यासाठी अत्यंत दुर्लभ आहे, दुर्भर आहे. सकाळी भरावं लागतं, दुपारी भरावं लागतं, 4 वाजता भरावं लागतं, संध्याकाळी भरावं लागतं, पहाटे उठलं तरी भरावंच लागतं. असं जे पोट आहे त्याची चिंता तू करू नकोस. समर्थ असं सांगतात 3ऱ्या चरणामध्ये, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते. खरं म्हणजे गाढव. असा साधक, अशी साधना करणारा साधक, निकरा म्हणजे निचरा, काढून टाकतो सगळं. मत्सर त्याच्या अंतःकरणातला निघून जातो, निचरा होतो सगळा. करा निकरा त्या खरा मत्सराते. मत्सराला समर्थांनी गाढवाची उपमा दिली आहे. मी मुळातला वेटरनरी डॉक्टर आहे, पशुवैद्य. मला जेव्हा मी मनाच्या श्लोकांचा अभ्यास करायचो तेव्हा मला प्रश्न पडला, बिचाऱ्या गाढवाला समर्थांनी मत्सराची का उपमा दिली? त्याचं योग्य उत्तर तर मला मिळालं नाही. पण असाच प्रश्न परमपूजनीय आप्पांना पण पडलेला आहे. आप्पांचं आख्यान आहे, स्वामी वरदानंद भारतींचं समर्थांच्या चरित्राचं आख्यान आहे. त्यामध्ये समर्थांनी हाच विषय मांडलाय, हाच प्रश्न विचारलाय. ते गाढव एवढं मत्सरी नसतं की जेवढा माणूस आहे. ते बरं आहे, चरतं चरतं पेंडी बांधून तर नेत नाही. काय सांगावं, सध्या उन्हाळा चालू आहे, लॉकडाऊन चालू आहे. पुढच्या आठवड्यात किराणा दुकान मिळतं का नाही, आत्ताच भरभरून ठेवा. केलं ना लोकांनी आपल्याकडे. किती उडी पडली. दुकानं उघडली आहेत असं म्हणल्याबरोबर लोकांच्या रांगा लागल्या. आता रांगा तर कुठे आणि कशा लागतील याचा भरोसाच नाही. 2 दिवसाखाली तर त्या रांगा आणि ती एकमेकावर पडलेली उडी पाहून खरंच सांगतो, प्रभू रामचंद्र म्हणाले, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. मला जन्म देणारी आई आणि भूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. पण परवाच्या दिवशी मात्र माझ्या मनामध्ये थोडी आशंका आली. खरंच ही भूमी अशी आहे का? आम्ही संतांची मोठी मांदियाळी इथं सांगतो, मोठं महत्व सांगतो, आणि त्या भूमीमध्ये काय रांगा लागल्या, काय उडी पडली. जीवन मरणाचा प्रश्न झाला. आणि आता तर काय आदेशच निघालेत, घरपोच सेवा द्या. धन्य आहे. कालाय तस्मै नमः. काळ बदलत जाईल, पण मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेला अंततो गत्वा मुक्तीचा मार्ग बदलणार नाहीये. म्हणून मनाच्या श्लोकांचं चिंतन आपल्याला करायचंय. असा 16 वेळा आलेला हा रा शब्द 16 कलांचा पौर्णिमेचा चंद्र कसा असतो माहितीये? तो पूर्ण चंद्र असतो, स्वच्छ प्रकाश देतो. साधना करणाऱ्या साधकाला ज्ञानाचा स्वच्छ प्रकाश मिळाला पाहिजे. ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश त्याच्या अंतःकरणात उतरला पाहिजे. म्हणून ही रचना
म्हणून हा श्लोक समर्थांनी या ठिकाणी योजलेला आहे. पुढचा श्लोक आहे 81वा. समर्थ असं म्हणतात की साधकाच्या या परिपूर्ण अवस्थेला आता कंपॅरिझनच नाहीये. आता साधकाची ही अवस्था परिपूर्ण आहे. समर्थ असं म्हणतात, दुजी तुळना तुळिताही नसाहे. त्याच्या साधनेला तुलनाच करता येत नाही. तो अशी उपासना करतो आहे की त्याला त्याच्या उपासनेला तुलनाच करता येत नाही. अशी उपासना नामी नंबर 1 झालेली आहे. पुढे 85व्या मानाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. अशी साधना करत असणाऱ्या साधकाची सुटका चंद्रमौळी शंकर हा शेवटच्या काळामध्ये करतो. आणि आपल्याला माहिती आहे, दासबोध सखोल अभ्यास उपक्रम हा एक फार मोठा उपक्रम आहे. समर्थ संप्रदायामध्ये समर्थांच्या वाङ्मयाच्या परीक्षा घेणारे अनेक उपक्रम आहेत. पत्रद्वारा दासबोध अभ्यास आहे, समर्थबोध आहे, साधक आहे, प्राज्ञ आहे, मनोबोध विशारद आहे. तशीच समर्थ विद्यापीठाच्या या ज्या परीक्षा आहेत यासोबत हा परमपूजनीय अक्का वेलणकरांनी, त्यांचं खरं नाव कुमारी आशालता वेलणकर, त्या अंबरनाथच्या अत्यंत अधिकारी होत्या. आणि महत्वाचं म्हणजे 1998ला त्यांनी नांदेडला देह ठेवला. नांदेडच्या क्षेत्रामध्ये 2 तपांपेक्षा जास्त काळ समर्थ संप्रदायाची गुढी उज्ज्वल स्वरूपामध्ये नेणाऱ्या सुषमा काकू माडेकर त्यांच्या निवासस्थानी 1998 नोव्हेंबरमध्ये अक्का वेलणकरांनी सांगून देह ठेवला. त्यांचं भागवत होतं. त्या म्हणाल्या, भागवत असताना मी जर गेले तर भागवतामध्ये खंड नाही पडला पाहिजे. काय महानुभाव होऊन गेले. आपण विचार केला पाहिजे, सांगून देह ठेवणं ही तेवढी सोपी गोष्ट आहे का? आमच्या अक्कांनी केलं, आमच्या आप्पांनी केलं. खूप संत आहेत की ज्यांनी सांगून देह ठेवला. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे आमचे संचालक आदरणीय स्वर्गीय सुहासदादा आगरकर, ते काठमांडूला गेले. फार दिवस झाले नाही हो, 2 वर्ष व्हायची आहेत अजून. 2018 आमचा ऑक्टोबर मधला शिवतरगळी मधला दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमातला साधना सप्ताह संपला आणि नोव्हेंबरमध्ये ते काठमांडूला गेले. अचानक तब्येत बिघडली. त्या दिवशी महामृत्युंजयाचा अभिषेक पशुपतीनाथाला चालू होता. अभिषेक झाला. सुहासदादा आगरकर अत्यवस्थ झाले. ती अवस्था बघून आगरकर वहिनींनी त्यांना पटकन गाडीमध्ये घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये जावं म्हणून त्या निघाल्या. आणि बसलेल्या जागेवर श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणून सुहासदादांनी मान एका बाजूला टाकली. आता देश दुसरा पडला. देह तिथून आणायचा तरी कसा? अत्यंत जिकिरीचं काम. ज्या हॉटेलमध्ये ही सगळी मंडळी उतरली होती त्या हॉटेलच्या मालकाने सांगितलं की माझा पुतण्या 4 वर्षाखाली पुण्यामध्ये गेला आणि अत्यंत डोकेदुखी होऊन अत्यंत त्रासातून आम्हाला त्याचा देह इथं आणावा लागला. अहो म्हणले, असं भाग्य मिळत नाही. शेवटचा श्वास चंद्रमौळी आपल्या कानामध्ये, जीवा सांगे हित चंद्रमौळी, हा शेवटचा शब्द ऐकण्यासाठी लोक इथे येतात.
त्यांच्या आयुष्यात हा प्रसंग येत नाही, तुम्हाला अनायासे हा प्रसंग आलेला आहे. कुठे न्यायला पाहिजे इकडे तिकडे, आणि ते सगळं क्रियाकर्म तिथंच केलं. सहस्मरण झालं म्हणून सांगतो. सगळे संत महात्मे सांगतात की हातामध्ये आपण काहीही घेऊन येत नाही आणि जाताना आपले हात मोकळे असतात. जे पांढरं वस्त्र पांघरलेलं असतं त्याला कुठेही खिसा नसतो, सगळे सांगतात. आणि त्याची प्रचिती या मागच्या 1.5 महिन्यामध्ये आपण घेतली आहे का नाही सांगा. काय करता पैसा असून, सोनं नाणं बॉन्ड्स काय काय शेअर मार्केट भरपूर आहे, करोडो रुपये. पण कोरोनाचा आघात झाल्यानंतर काय येतं सोबत. आणि अक्षरशः तसंच आहे. ॲम्ब्युलन्स मधून आपण घेऊन जात असताना एक पिशवी घ्या म्हणतात आणि घरातलं कुठलंही नातेवाईक ॲम्ब्युलन्सच्या पुढे येत नाही. आपण बऱ्याच देशांमधली अवस्था आता पाहिली आहे की शेवटचं क्रियाकर्म करण्यासाठी त्यांचे नातेवाईक ती विधी तर बाजूलाच राहिला, परंतु चेहरा पाहण्यासाठी सुद्धा आलेले नाहीयेत, येण्याची शक्यता नाहीये. काय घेऊन जायचंय. पशुपतीनाथला सुहासदादा आगरकर असे गेले आणि जे स्मरण झालं मला ते सांगायचं तुम्हाला इथं असं आहे की अग्नी देत असताना अंगावर चिंदीवर कापड सुद्धा तिथं ठेवत नाहीयेत. काय विशेषता. ही याची प्रचिती आपण घेतली पाहिजे. असे हे जे ठोकताळे आहेत, हे जे संदर्भ आहेत, ते माणसाला आपण वस्तू आणि व्यक्ती यामध्ये आपली लिप्तता किती असली पाहिजे ते समजावून सांगणारे आहेत. वैराग्याचं सामर्थ्य आणि वैराग्याचं ज्ञान उपासकाला प्राप्त होतं असं समर्थ या 85व्या श्लोकामध्ये सांगतात. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य देते, परी अंतरी राम विश्वास देते. आता त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलाही विषाद नाही. ज्ञान आणि वैराग्य बहु, समर्थांचा शब्द बघा, फक्त ज्ञान वैराग्य असं आहे का. त्याच्या पुढे शब्द लावलाय अगोदर बहु, बहु ज्ञान. आणि वैराग्याच्या नंतर सामर्थ्य शब्द लावलाय. बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य. आमचं वैराग्य हे स्मशान वैराग्य असतं. घाटावर गेल्यानंतर आम्हाला वाटतं, लॉकडाऊन चालू असताना मेलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावत असताना आम्हाला जे वैराग्य येतं ते क्षणिक आहे, सामर्थ्यवंत नाहीये. महद्भाग्य वैराग्य हाताशी आले असं समर्थ सांगतात. वैराग्य, प्रखर वैराग्य आपल्या हातात येणं हे मानवी आयुष्यामध्ये महद्भाग्य आहे. काय उपमा दिली आहे समर्थांनी, महद्भाग्य. वैराग्य हाताशी आले. समर्थ 87व्या श्लोकामध्ये म्हणतात, ज्ञानप्राप्तीतून भगवंत जीवाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो. आता ज्ञानाची प्राप्ती व्हायला चालू झाली आहे. उपासनेचा वरचा टप्पा आलाय. आता पुढचं काय. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान. ज्ञान सापडण्याची ही वेळ आहे. समर्थ म्हणतात त्याला मरणाच्या फेऱ्यातून, जन्म मरणाच्या फेऱ्यातून भगवंत सोडवतो आणि त्याला सायोज्य मुक्ती मिळवून देतो. जीवा सोडवी राम हा अंतकाळी, या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. आत्ता मागच्या आठवड्यामध्ये आचार्यांची, आद्य शंकराचार्यांची त्या स्मरणाच्या निमित्ताने आचार्य पूजनीय विश्वासशास्त्री घोडजकर गुरुजींनी प्रवचनमाला दिली. आद्य शंकराचार्यांचं चरित्र याच व्यासपीठावरून त्यांनी मांडलं. ज्ञान हे फक्त त्या साधकापुरतं राहत नाही,
तर तो साधक त्याच्या मातेला सुद्धा ते ज्ञान देतो. आचार्यांच्या बाबतीत आपण पाहिलं, आप्पांचं, परमपूजनीय आप्पांच्या बाबतीतही तसंच आहे. मातेने सांगितलं की मी जिवंत असेपर्यंत संन्यास घेऊ नको. आप्पांनी नंतरच संन्यास घेतला, पण शेवटच्या श्वासाच्या वेळी आप्पांनी आपल्या मातोश्रींचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं, शेखर महाराजांना लावलेलं सलाईन काढायला लावलं आणि विष्णू सहस्रनाम चालू केलं. आप्पांनी मातेला ज्ञान दिलं, आद्य शंकराचार्यांनी मातेला ज्ञान दिलं, समर्थांनी सुद्धा मातेला ज्ञान दिलं आणि नंतर माता निजधामी गेली. कपिल मुनींनी दिलं. असं ज्ञान झालेलं, अशी साधना करणारा माणूस, त्याला मृत्यू आला काय आणि तो कसा आला याच्या पलीकडे तो असतो. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, साधूचा देह खितपला. खितपला म्हणजे सडला, आपल्या शब्दात सांगायचं. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षीला. साधू घरात राहतो का? कुठेही राहतो, अरण्यात वास करतो, एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो, कोण आहे त्याच्यासोबत? साधूचा देह खितपला, मरून पडला, किडे लागले, वास सुटला, कुजला, अथवा श्वानादिकी भक्षीला. श्वान, जंगलातल्या प्राण्यांनी त्याचे लचके तोडले. प्रशस्त न वटे जनाला. सामान्य जन, सामान्य माणसांना ते बरं नाही वाटत. लोक हळहळ करतात, काय अंत आला हो असं म्हणतात. समर्थांनी फार सुरेख, मी तुम्हाला सांगितलं ना की समर्थांची शब्दांची योजना फार चपकल आहे. त्याचा अनुभव आता येईल. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षेला, प्रशस्त न वटे सामान्य जनाला, मंद बुद्धिस्तव. आमची बुद्धी कशी आहे? मंद आहे, प्रखर नाहीये. पण साधना करणाऱ्या, उपासना करणाऱ्या साधकाची, उपासकाची बुद्धी प्रखर आहे. त्याच्यात आता ज्ञानाचा पूर्ण प्रकाश पडू लागलेला आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, हा ज्ञानाचा प्रकाश साधकाच्या एका टप्प्यावर त्याची साधना असताना येतो आणि त्याचं उदाहरण म्हणून समर्थ एक श्लोक वापरतात आणि त्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, फक्त 205 मनाच्या श्लोकांमध्ये फक्त या ठिकाणी समर्थांनी मारुतीचा उल्लेख केलेला आहे. राम नाम घेणं हे मारुतीसारखं आपल्याला माहिती आहे. आता आपण रामायण पाहिलं, किती वर्ष सहवास लाभला हो मारुतीला, हनुमंताला रामाचा किती वर्ष लाभला बघा. पण त्यातून साधना काय झाली आहे? ज्यात राम नाही ते माझ्या काय कामाचं आहे? मातेने विचारलं, तुझ्यात राम आहे का? तो म्हणाला, हो रामच का, तुम्ही सुद्धा आहात की, म्हणून छाती उघडून दाखव. समर्थांनी या श्लोकामध्ये जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी, तो आहे या जगात आहे. 7 चिरंजीवांपैकी आपण बघितलं ना त्या दिवशी, राम निजधामी जायला निघाले, सगळी अयोध्यापुरी निघाली रांगेने, एका पाठोपाठ एक सगळे निघाले. रामाने तिथं दोघांना थांबवून ठेवलं. जगी धन्य, दोघांना चिरंजीव केलं. एक लंकाधिपती विभीषण आणि दुसरे आमचे मारुतीराय. समर्थांनी 205 श्लोकांमध्ये केवळ एक श्लोक हनुमंताला वाहिला, कारण
स्वतः प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात रामाचे उपकार, त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी मला किती जन्म घ्यावे लागतील माहिती नाही. अशी उपासना करत राहिलो, उत्कट साधना. 94 ते 99 या 5 श्लोकांमध्ये समर्थांनी अशी उत्कट उपासना केली पाहिजे. आणि ती कशी केलेली आहे ती अनन्य भक्तांची यादी समर्थांनी त्यामध्ये दिलेली आहे. स्वतः जगन्माता पार्वती, श्री शंकर, अजामेळ, पिंगला, ती गणिका, महाभक्त प्रल्हाद, एवढंच नव्हे तर समर्थ म्हणतात पाषाण सुद्धा, त्यांनी सुद्धा ही साधना केलेली आहे. अशी साधना थोर भक्तांना करता आली. महाभक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हाद नव्हे, महाभक्त प्रल्हाद, महाशब्द आहे, विशेष आहे. या सगळ्यांना जर जमली, गणिकेला जमली, पाषाणाला जर जमली, मग तुम्हाला मला का नाही जमणार? आपल्या सगळ्यांना ती जमेल. मनुष्याला काय अवघड आहे? मग समर्थ असं म्हणतात उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. आता उपासनेचा शेवट आलाय. 100 श्लोक झाले. आधी ते करावे कर्म पहिले सूत्र झालं. कर्म मार्गे उपासना दुसरं सूत्र. आपण त्याचं विवेचन कालपासून पाहिलं. आता ज्ञानाची प्राप्ती आहे. उपासना मार्गे ज्ञान. समर्थ म्हणतात उपासनेचे शेवटी 100 श्लोक झाले उपासनेचे. उपासना पर श्लोकाचं विवरण 100व्या श्लोकापर्यंत झालं. देवा भक्ता अखंड भेटी. अनुभवी जाणती गोष्टी प्रत्ययाच्या. जे अनुभवी आहेत त्याचा अनुभव, त्याचा प्रत्यय, त्याची प्रचिती त्या सगळ्यांना मिळेल. अशी साधना आपल्याला करता आली पाहिजे. आपण साधनेचे श्लोक बघितले. आता या 26 ते 100व्या श्लोकापर्यंत पहिला श्लोक हा नमनाचा झाला, मंगलाचरणाचा. 2 ते 25 श्लोक कर्म मार्ग सांगितला. 26 ते 100 उपासना मार्ग सांगितला. उपासनेचं महत्व पटवून दिलं, त्याचे फायदे सांगितले, त्याचे धोके सांगितले. आणि समर्थ असं म्हणतात की आता शेवटच्या टप्प्यावर तुम्ही आलेला आहात. आता तुम्हाला इथं ज्ञान प्राप्ती होणार आहे. आणि यापुढे मनाचे श्लोक क्रमांक 101 ते 150 या 50 श्लोकांमध्ये ज्ञानाची प्राप्ती कशी झाली पाहिजे, ज्ञान कसं प्राप्त होतं, ते ज्ञान म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, याचं सगळं विवेचन आपण उद्याच्या याच वेळेमध्ये आपण करूया. संत समागम हे व्यासपीठ आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी प्राप्त करून दिलं. त्यांच्या आज्ञेने खरं तर समर्थांची प्रस्थानत्रयी मनाचे श्लोक एक दिवस, दुसरा दिवस दासबोध आणि तिसरा दिवस आत्माराम असं माझ्या डोक्यात होतं. पण शास्त्रीजी, प्रवीणजी शास्त्री असं म्हणाले की विवेचन छान चाललंय आणि तुम्ही तुमच्या आस्ते आस्ते जा, तब्येतीनं जा. मलाही बऱ्याच जणांनी सांगितलं की छान चाललंय. खरं सांगू मला काय वाटतं, मला काही होमवर्क समर्थांनी दिलंय, ते मी आज संध्याकाळी करतो. उद्या सगळं तुमच्या समोर ठेवतो. आणि तुम्हाला बरं वाटलं की समर्थ म्हणतात बेस्ट बच्चा, होमवर्क तो अच्छा कर रहा है. जय जय रघुवीर समर्थ.